चला चला हात हातात घेऊ, नव्या जाणीवेचे गीत गाऊ. वाट सोपी नव्हे, चाल सोपी नव्हे, रोज आव्हान ये सामोरे नवे. या स्वतःचे स्वतः मित्र हो, या स्वतःचे स्वतः मित्र होऊ, एकमेकास आधार देऊ, एकमेकास आधार देऊ. नमस्कार. आपल्या या स्वमदत गटांच्या कार्यक्रमामध्ये आज आपण पार्किन्सन विषयी बोलणार आहोत. त्याच्याकरता आपल्याकडे डॉक्टर सुधीर कोठारी आणि श्रीयुत अनिल कुलकर्णी हे आलेले आहेत. तर डॉक्टर कोठारी, सुरुवातीला सांगा की हा पार्किन्सन आजार नेमका काय आहे आणि कंपवात म्हणजेच पार्किन्सन का? पार्किन्सन हा एक असा आजार आहे ज्याच्यात मेंदूचे काही भाग हळूहळू सुकून जायला लागतात किंवा त्याची क्रिया कमी व्हायला लागते आणि त्यामुळे काही केमिकल्स जे जरुरी असतात मेंदूमध्ये ते कमी तयार होतात. त्याचे इफेक्ट असा होतो पेशंटवर की बऱ्याचशा पेशंटला हात किंवा पाय किंवा आवाज किंवा जॉ कापायला लागतो, म्हणून त्याला बऱ्याच वेळा कंपवात म्हटलं जातं. पण मी त्याच्याबद्दल नंतर सांगतो. सो एक लक्षण असतं कंप होणं, दुसरं लक्षण असतं की सगळ्या हालचाली स्लो व्हायला लागतात आणि उठणं स्लो होतं, चालणं स्लो होतं, आंघोळ करायला, कपडे घालायला, सगळ्याच गोष्टी करायला स्लोनेस येऊन जातो. आणि म्हणून बऱ्याच वेळा लोकांना वाटतं की ते पेशंट आता वय झालं आहे म्हणून स्लो झालं आहे, पण ॲक्च्युली ते पार्किन्सन झाल्यासारखं. आणि तिसरं लक्षण असतं ते तोल जायला लागतो, थोडं बॅलन्स कमी झाल्यासारखं होतं. सगळ्या पार्किन्सन पेशंटना कंप होतं असं नाही आहे. काही वेळेला नुसतं स्लोईंग, नुसतं तोल जाणं, बोलण्यात अस्पष्ट येणं या गोष्टी होऊ शकतात आणि जर कंप नसेल तर थोडं निदान व्हायला कधी कधी उशीर पण होतो. तसंच कंप व्हायचे पण बरीच कारणं असतात आणि काही वेळेला काही लोकांना वेगळ्या प्रकारचे कंपाचे आजार असतात, पण त्यांचं निदान पार्किन्सन केलं जातं जस्ट बिकॉज आपल्याला वाटतं की कंप झाला म्हणजे पार्किन्सन झालं. त्याचं मूळ कारण अजूनही समजलेलं नाही की का लोकांना पार्किन्सन होतं. त्याच्यात वेगळे वेगळे थिअरीज आहेत. काही जण म्हणतात की आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये पेस्टिसाइड्स असतात, काही केमिकल्स असतात, त्याच्यामुळे हे डॅमेज होतं आहे. त्यांच्यात काहीतरी थोडा जेनेटिक दोष असतो आणि म्हणून दे आर सेन्सिटिव्ह. पण फॉर सम रिझन हळूहळू तो ब्रेनमधला एक सबस्टॅन्शिया नायग्रा म्हणून भाग असतो, तो हळूहळू वीक व्हायला लागतो आणि त्याच्यातनं जे केमिकल डोपामिन म्हणतो ते कमी होतं. बाहेरून जर दिलं आपण डोपामिन रिप्लेस केलं तर पेशंटचे बरेचसे लक्षणं रिव्हर्स होऊ शकतात. अनिल कुलकर्णी इथे आलेले ते या सपोर्ट ग्रुपचं काम करतायत. तर पार्किन्सनचे तर तुम्ही स्वतः पेशंट आहात, तर मुळात तुमची प्रतिक्रिया काय झाली हे निदान झाल्यावर? आम्ही जनरली म्हणतो की 4 स्टेजेसमधून होते: शॉक, अँगर, रिजेक्शन आणि ॲक्सेप्टन्स. सारा SARA. पहिली प्रतिक्रिया असते की शॉक बसतो, की आपण त्याच्याबद्दल काही विचारच करत नाही, अगदी त्याच्यावर लक्षच देत नाही. दुसरी प्रतिक्रिया म्हणजे अँगर, राग येतो आपल्याला की मला काय झालं. तिसरी प्रतिक्रिया म्हणजे रिजेक्शन, की आपण हे शक्यच नाही, डॉक्टरांनी काय टेस्ट केली, त्यांना कसं मला नुसतं चालायला लावलं इथे किंवा काय कागदावर लिहायला लावलं आणि त्यामुळे त्यांनी निदान केलं, हे कसं शक्य आहे. आणि चौथी जी स्टेज आहे ती ॲक्सेप्टन्स. ती स्टेज जेवढ्या लवकर येईल तेवढ्या लवकर त्याच्यावर आपल्याला काहीतरी उपाय करता येतात. एकदा ॲक्सेप्टन्स आला, तो ॲक्सेप्टन्स येताना कोणाची तरी मदत घ्यायला लागतेच. तर त्यातनं तुम्हाला सपोर्ट ग्रुपची कल्पना सुचली का सपोर्ट ग्रुप आधीच स्थापन झालात आणि तुम्ही त्याला जॉईन झालात? हा पर्टिक्युलर सपोर्ट ग्रुप आहे पार्किन्सन मित्रमंडळ, तो आधीच स्थापन झाला होता. पण 3 वर्षापूर्वी मी आणि माझी पत्नी आम्ही अमेरिकेला गेलो होतो आणि एक तुम्हाला सांगा म्हणजे आमची एक रेअर केस आहे की आम्हाला दोघांनाही पार्किन्सन आहे. म्हणजे जगात अशा विशेष केसेस नाही आहेत. तर आम्ही जेव्हा अमेरिकेला गेलो होतो तेव्हा आम्ही तिथे एका लोकल सपोर्ट ग्रुपमध्ये गेलो आणि तिथे जाण्याआधी आमची मानसिक स्थिती एवढी चांगली नव्हती. म्हणजे आम्हाला पार्किन्सनबद्दल विशेष माहिती नव्हती, त्याचा परिणाम काय होईल, त्याचा शेवटी रिझल्ट काय होईल आम्हाला विशेष माहिती नव्हती, ट्रीटमेंट काय असेल ते माहिती नव्हतं. आणि त्यामुळे तिथे गेल्यावर आम्ही सपोर्ट ग्रुपमध्ये ज्या अटेंड केले मीटिंग्स
तेव्हा मी 90-95 वर्षाची माणसं पाहिली की ज्यांना 20-20, 25-25 वर्ष पार्किन्सन आहे आणि ते क्लोज टू नॉर्मल लाईफ लीड करतायत. आणि त्यामुळे आम्हाला तशी आशा वाटली आणि आमच्या या सगळ्या दृष्टिकोनातून खूपच फरक वाटला. म्हणून आम्ही परत आलो तेव्हा ठरवलं की आपण इथे असं काहीतरी चालू करायचं. आम्ही डॉक्टर कोठारेंना भेटलो. त्यांनी आम्हाला शेंडे म्हणून जे आहेत, ज्यांनी हा ग्रुप 2002 साली चालू केला, त्यांची आमची ओळख करून दिली आणि त्यानंतर आम्ही त्या ग्रुपला सहभागी झालो. तुम्ही म्हटलं 2002 साली हा ग्रुप स्थापन झालेलाच होता, पण मधल्या काळात त्याला जेवढा प्रतिसाद मिळाला होता तसा मिळाला नव्हता आणि आता नव्याने काम आणखीन वाढलंय. तर ते हे वाढलेलं काम कशा पद्धतीने झालं ते सांगता का? 1 एप्रिलमध्ये जागतिक पार्किन्सन दिन म्हणून मनवला जातो, तो आम्ही पुण्यामध्ये साजरा केला आणि तेव्हा आम्ही लोकल पेपरांमध्ये वगैरे आर्टिकल्स दिली. त्याला जो रिस्पॉन्स आला, लोकांनी जे अटेंड केले त्या मीटिंग, 400 पेक्षा जास्त लोक आले होते. त्यामुळे आम्हाला खूपच कॉन्फिडन्स आला आणि आम्ही ह्या ग्रुपचं काम चालू केलं. आम्ही काय केलं की लोकांचे गट केले, त्यांच्या राहण्याच्या एरियाप्रमाणे गट केले आणि आता आमचे 3 गट कार्यक्षम आहेत. एक कोथरूडचा गट आहे, एक सहकारनगरचा गट आहे आणि एक पुणे शहराचा गट आहे. हे गट जे आहेत ते महिन्यातून 1 वेळा भेटतात आणि त्यावेळेला आम्ही डॉक्टर्सना बोलवतो, फिजिओथेरपिस्टना बोलवतो, दुसऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्पेशलिस्टना बोलवतो आणि लोकांना याबद्दल माहिती मिळेल, ज्ञान वाढेल, या दृष्टीने आम्ही कार्यक्रम आयोजित करतो. डॉक्टर कोठारी, तुम्ही पेशंट आणि ट्रीट करत असाल तेव्हा अशा तऱ्हेच्या सपोर्ट ग्रुपमध्ये गेल्यानंतर त्यांच्यात काही फरक पडला असं तुम्हाला काही जाणवलं का? या आजारामध्ये, की जो आजार हा आजारात सहज राहायला पाहिजे, त्या आजारामध्ये हा सपोर्ट ग्रुपचा कितपत उपयोग होतो? पार्किन्सन सारख्या आजारामध्ये त्याचं नक्कीच खूप रोल आहे. पहिली गोष्ट, ते पेशंटला पार्किन्सन झाल्यावर त्यांना इमिजिएटली सगळ्यात खराबात खराब जो पार्किन्सन त्यांनी बघितला असतो किंवा गोष्ट ऐकली असते ते डोळ्यासमोर येतं आणि त्यांना वाटतं आपल्यालाही तसंच होणार आहे. सो जेव्हा ते असे सपोर्ट ग्रुपमध्ये जातात आणि बघतात की वेगवेगळे टाईपचे पेशंट्स आहेत आणि देर आर पीपल हु आर ॲक्टिव्ह, कामं करतात, हे सगळं करतात, आहे पॉझिटिव्ह आहेत, मग त्यांना डेफिनेटली होप्स वाढतात, उत्साह होतं. तिसरी गोष्ट, त्यांचे बारीक सारीक काय काय प्रश्न असतात ते तिथे एकमेकांशी बोलून आणि दुसऱ्यांना पण आहे हे बघितल्यावर, ऑफकोर्स आपल्याला जो त्रास होतोय असाच त्रास अजून कोणाला तरी होतोय बघितल्यावर थोडा आपला पण त्रास ऑटोमॅटिकली जरा कमी होतो. तेव्हा थोडं ते लोक जरा ॲक्सेप्टन्स त्यांचा सुधारतो. त्याचा आम्हाला ॲडव्हान्टेज हा होतो की ते मग त्यांची ट्रीटमेंट पण थोडी बेटर आणि मोर ऑप्टिमिस्टिकली घेतात. हे आपल्याकडे कसं म्हटलं जातं की आनंदाच्या गोष्टी शेअर केल्यानंतर त्याचा गुणाकार होतो आणि या उलट दुःख किंवा वेदना शेअर केल्या तर त्याचा भागाकार होत जातो. हा भाग तिथे नक्की लक्षात येत असेल. तुम्ही जेव्हा इतर सगळे जे भेटतात त्या पहिली रिॲक्शन हीच असते का की आपली एकमेकांची दुःख बोलणं? म्हणजे चालताना मला हा प्रश्न येतो, मला इकडे क्रॉस करता येत नाही, माझी कामं कमी झाली, ही दुःख जी आहेत नव्याने आलेली तीच शेअर करतात का? व तुम्हाला काही त्याच्याकरता पर्याय मिळाला अशा तऱ्हेचं मला म्हणायचं. ते तर असतातच, परंतु लोकांना आम्ही एक अशी एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करतो की तिथे बाहेर जे करायला ते लाजतात किंवा घाबरतात ते करू शकतात. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण द्यायचं असेल तर बरेचसे लोक, त्यांचा आवाज खोल जातो, त्यामुळे ते बोलत नाहीत, घरी फोन उचलत नाहीत, कारण दुसऱ्या पार्टीला अरे काय बोलतात ते ऐकू येत नाही किंवा कळत नाही. अशी लोक आमच्या ग्रुपमध्ये आली आहेत आणि 1-2 मीटिंग्स नंतर बोलायला लागली आहेत. लोकांनी त्यांच्या कविता गाऊन दाखवल्यात. एक आमच्याकडे गृहस्थ होते, ते युनियन लीडर होते, तर ते गेट मीटिंग्सला मायक्रोफोन शिवाय बोलत असत आणि त्यांचा आवाज कमी झाला पार्किन्सनमुळे, तर ते बोलायला घाबरतच, त्यांना बोलताच येत नसते. त्यांनी आम्हाला एक दिवस सुटून कविता म्हणून दाखवली. तर असा लोकांमध्ये आत्मविश्वास खूप निर्माण होतो. आणि दुसरं एक असतं ना की आपल्याला लोकांनी आकारण सहानुभूती दाखवावी असं वाटत नाही. म्हणजे साधा चहाचा कप दिला जर माझ्या हातात थरथरायला लागला तर त्याच्याकडे न जाणं बरं, अशी एक थोडीशी पलायनवादी वृत्ती होते. तर हा आपला दोष नाहीये किंवा गुन्हा नाहीये. नाही, म्हणून आम्ही म्हणतो की पार्किन्सनचे जसे शारीरिक परिणाम आहेत, अर्थात डॉक्टरांनी सांगितलं, जसं ट्रेमर्स येतात, हात थरथरतात किंवा स्लोनेस ऑफ मुवमेंट किंवा फ्रीझिंग किंवा तोल जाणं, तसेच मानसिक परिणाम आहेत, बौद्धिक परिणाम आहेत, सोशल परिणाम आहेत आणि इमोशनल परिणाम आहेत. तर डॉक्टर्स शारीरिक परिणामांना जास्त ट्रीट करतात, मानसिक परिणामाला सायकोलॉजिस्ट ट्रीट करतील, पण बाकीचे जे सोशल परिणाम आहेत किंवा इमोशनल परिणाम आहेत त्यांना घरच्या कुटुंबियांनी, मित्रांनी
आणि आमच्यासारखे जे सपोर्ट ग्रुप्स आहेत त्यांच्याकडून मदत होते आणि बऱ्याचसा त्यामुळे आजार कंट्रोल करण्यामध्ये सुद्धा फायदा होतो असं आमचं अनुभव आहे आमचा. तुम्ही आता शहराच्या 3 भागात काढलेले जे ग्रुप्स आहेत तर त्याचं पुन्हा एकत्रीकरण कधी असतं का? आम्हाला ॲक्च्युली पुणा हॉस्पिटलने त्यांचं ऑडिटोरियम महिन्यातून 1 दिवस वापरायला दिले डॉक्टर कोठारींच्या सौजन्याने. तर आम्ही सर्व ग्रुप्सची एक मीटिंग हल्ली सुरू केली आहे महिन्यातून एकदा पुणा हॉस्पिटलमध्ये आणि तिथे आम्ही वेगवेगळ्या तज्ज्ञांना बोलवतो आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन करून घेतो. हे प्रश्नोत्तरांच्या स्वरूपामध्ये प्रश्नोत्तर आणि थोडं लेक्चर. मागच्या रविवारी आम्ही एका युरोलॉजिस्टला बोलवलं होतं. त्यांनी सगळं ब्लॅडर कंट्रोलचे सगळे काय क्रिया असते आणि पार्किन्सन लोकांनी काय विशेष काळजी घ्यायला पाहिजे त्याच्याबद्दल माहिती दिली. आता 26 जुलैला आमचा पुढचा सेशन आहे, त्याच्यामध्ये डॉक्टर वाटवे येणार आहेत, ते सायकोलॉजिस्ट आहेत. तर त्यांचं भाषण असेल आणि प्रश्नोत्तर असेल. म्हणजे ही भाषणं प्रश्नोत्तर किंवा एकमेकांना नुसतं गेट टुगेदर अशा प्रकारे तुम्ही भेटत राहता? हो हो. तुम्हाला काय वाटतं की अशा तऱ्हेचे ग्रुप आणखीन इतर ठिकाणी निर्माण जर करायचे असतील तर काय करता येईल? कारण आता आमचा हा कार्यक्रम ऐकणारे इतर गावातले पण पेशंट्स आहेत, त्यांचीही अपेक्षा असेल की असं आपल्याला करायचं असेल तर तुम्ही तुमचा पत्ता तर त्यांना द्याच, तुमच्याशी ते संपर्क साधू शकतील. आणि दुसरं असं की तुमचे अनुभव पण त्यांना मिळतील. जरूर आम्ही आमचे अनुभव देऊ. आमच्याकडे CDs आहेत, ते दाखवू शकतील. तर एखादं मोठं शहर असेल नाशिकसारखं किंवा कोल्हापूरसारखं तर तिथे लोकल न्यूरोलॉजिस्ट असतील, आपण त्यांना कॉन्टॅक्ट करू शकू किंवा पुण्याहून कोणाला घेऊन जाऊ शकू. तर आम्ही सीडीचा उल्लेख केला, तर ह्या सीडी कसल्या आहेत, काय त्याच्यावर सांगताय? वेगवेगळ्या प्रकारच्या CDs आहेत. एक म्हणजे ह्या आम्हाला अमेरिकेतून जे सपोर्ट ग्रुप्स आहेत त्यांनी, अमेरिकेमध्ये त्यांचं एक मोठं असोसिएशन आहे, अमेरिकन पार्किन्सन डिसीज असोसिएशन म्हणून. त्यांनी बरेच पुस्तकं पब्लिकेशन्स केली आहेत, CDs केले आहेत की ज्यामुळे लोकांपर्यंत माहिती जावी. तर आमच्याकडे एक सेट आहे CDचा, त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन आहे. आता डॉक्टरांनी जी माहिती सांगितली की पार्किन्सनमध्ये एक्झॅक्टली काय होतं, त्याच्यावर कोणत्या ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत, कोणती औषधं अवेलेबल आहेत, औषधांचे परिणाम काय होतात, शस्त्रक्रियेचे काय ऑप्शन अवेलेबल आहेत याची माहिती आहे. त्याच्यानंतर दुसरी CD आहे, त्याच्यामध्ये एक्सरसाइजेस कोणकोणते करायला पाहिजेत, स्ट्रेचिंग, स्ट्रेंथनिंग, कंडिशनिंग, त्यासाठी काय एक्सरसाइजेस करायला पाहिजे वगैरे त्याची आहे. न्यूट्रिशनबद्दल आहे, कारण याच्यामध्ये साईड इफेक्ट असा आहे की कॉन्स्टिपेशन होतं, तर त्यासाठी तुम्ही तुमचं न्यूट्रिशन, खाणं वगैरे काय असायला पाहिजे त्याच्याबद्दल CD आहे. केअर गिव्हर्स जे आहेत, आम्हाला सर्वांना कोणतरी एक मदत करणारा माणूस लागतो, त्यांनी काय करायला पाहिजे, त्यांनी कशी मदत करायला पाहिजे, आणि त्यांना सुद्धा डिप्रेशन सारखा प्रॉब्लेम येऊ शकतो, कारण केअर गिव्हर म्हणजे स्पाउजेस किंवा मुलं वगैरे असं असतात, तर त्याच्याबद्दल CD आहे. अशा बऱ्याच CD आहे. जनरली पार्किन्सन झाल्यानंतर तुम्ही तुमचं क्वालिटी ऑफ लाईफ कसं वाढवू शकाल, फिटनेस मेंटेन करून, फिजिकल फिटनेस, मेंटल फिटनेस, कॉग्निटिव्ह फिटनेस मेंटेन करून तुम्ही आयुष्य कसं चांगलं जगू शकाल ह्याच्याबद्दल त्या CDs आहेत. तुम्ही मगाशी उल्लेख केलात की अमेरिकेत तुम्ही तो सपोर्ट ग्रुप पाहिलात, तर इथे आणि तिथे असा तुम्हाला काय फरक सांगता येईल? तिथे मुख्य फरक म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगलं आहे. म्हणजे तिथे प्रत्येक गावामध्ये कम्युनिटी हॉल आहे, जो त्यांना विदाऊट भाडं भरता मिळतो. आम्हाला इथे जागा मिळण्यासाठी सगळीकडे पळायला लागतं. लोक आहेत चांगले, ते आम्हाला फुकट वापरायला देतात, परंतु दरवेळेला आम्हाला मिळेलच असं नाही. त्यामुळे मीटिंगच्या 2 दिवस आधी आम्हाला जागा कन्फर्म करून सर्वांना इन्फॉर्म करायला लागतं, टेलिफोन करायला लागतात. दुसरं म्हणजे ट्रान्सपोर्ट. तिथे ज्यांना पार्किन्सन झालेलं आहे किंवा ज्यांना काही डिसॅबिलिटीज आहेत यांच्यासाठी ट्रान्सपोर्ट स्वस्त दरात किंवा फुकट अवेलेबल आहे, त्यामुळे त्यांना मीटिंगच्या जागी येता येतं. इथे लोकांना रिक्षाने वगैरे यायला लागतं. तुम्ही आता हे शहराच्या 3 भागात केल्यामुळे लोकांची ती सोय झाली असते. हो, ती सोय झाली आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे फंडिंग चांगलं असल्याने त्यांनी CDs बनवलेल्या आहेत, पुस्तकं बनवलेली आहेत, डॉक्युमेंटेशन वगैरे केलेलं आहे, ते लोकांना देऊ शकतात आणि ज्ञान वाढवू शकतात लोकांचं. त्या CD तुम्ही इथे आता वापरताय, त्यांनी तुम्हाला देऊ गेल्या आहेत त्या? हो. आणखीन आपल्याकडे म्हणजे व्याधीच्या संबंधातल्या व्याख्यानांशिवाय काही इतर कार्यक्रम तुम्ही करता? आम्ही तसं अल्टरनेट मेडिसिन जे आहेत आम्ही त्या लोकांनाही बोलवतो. कारण असं आहे की ॲलोपॅथीमध्ये आता याला अजून तरी क्युअर नाही, दुसऱ्याच्यात जर काय असेल तर का बघू नये आपण.
तर आमच्याकडे योगाची लोकं आलेली आहेत, फ्लॉवर थेरपीची लोकं आलेली आहेत, सोमॅटिक एक्सरसाइजेस दाखवणारे लोक आले. तर आम्ही अशा लोकांना सुद्धा बोलवतो आणि जे आम्हाला तिथे लोकांना माहिती देतात, ज्यांना तो विश्वास बसत असेल किंवा पटत असेल ते जाऊन त्यांच्याकडून ट्रीटमेंट, ओझोन थेरपी म्हणून सध्या आली आहे काय. आम्ही कोणाला असं त्याच्यावर वगळत नाही, तर सर्वांना बोलवतो. नाही, हे झाले व्याधीशी संबंधित करमणुकीचे कार्यक्रम किंवा अशा तऱ्हेचं काही करता? अजून केले नाही आहेत. आमची पण इच्छा आहे की पिकनिक चालू करायची. आम्ही काही आमच्या मीटिंग्स असतात तिथे तर लोकांना क्विज देतो, म्हणजे त्यांचं जे बौद्धिक फिटनेस कायम राहायला पाहिजे, किंवा त्यांना चेस खेळा, ब्रिज खेळा. तुम्ही कुठनं तरी व्याधीच्या बाहेर यायला हवं असतं, तर त्याकरता अनुकूल वातावरण तयार करणं. आता रोजच्या सर्व पेपरांमध्ये सुडोकू सारख्या गोष्टी असतात किंवा क्रॉसवर्ड्स असतात, तर लोकांनी त्या केल्या तर त्यांचा कॉग्निटिव्ह फिटनेस जो आहे तो मेंटेन करायला खूप उपयोग होईल. दुसरं असं की या व्याधीमध्ये कोणाची तरी मदत घ्यायला लागते, त्यामुळे साहजिकच जवळची असलेली व्यक्ती म्हणजे पती पत्नी भाऊ भावंड कोणी असतील ते, मग ह्यांच्यापैकी कोणी तुमच्या कार्यक्रमांना येतं का? येतात ना, कारण जे येतात ते बहुतेक ते आम्ही ज्यांना केअर गिव्हर्स म्हणतो, पत्नी किंवा नवरा, मुलं, हे येतात, ते सर्व अटेंड करतात. आणि बऱ्याचशा त्यांना सुद्धा माहिती झाली की उपयोग होतो. म्हणजे जेव्हा तुम्हाला माहिती नसते तेव्हा तुम्ही भीती वाटते. आता बऱ्याच लोकांना माहिती नव्हतं की पार्किन्सनमुळे कॉन्स्टिपेशन होऊ शकतं, तर एकदा कळलं की पार्किन्सनमुळे होऊ शकतं तर तेवढी अँझायटी आणि स्ट्रेस कमी होतो त्यांचा. एकमेकांमध्ये ह्या गोष्टी सांगितल्यामुळे तुम्हाला माहिती तर मिळतेच, पण गैरसमज पण काही दूर होतात. हा खूप मोठा फायदा त्याच्यातून तुम्हाला मिळू शकतो. एखादा अनुभव तुम्हाला असं सांगता येईल की हा सपोर्ट ग्रुप झाल्यानंतर लक्षात ठेवण्यासारखा असा की ज्याचा नक्कीच तुम्हाला उपयोग होत होतो? काही आमचे जे मेंबर्स आहेत ते बोललेले नाही आहेत बरेच दिवसात, कारण त्यांचा आवाज खोल गेला होता, ते बोलायला लागले. काही लोकांना कॉन्फिडन्स परत आलेला आहे. ही प्रगतीचे तुमचे एका अर्थी असं म्हणता येईल की इथे आल्यामुळे त्या लोकांचं मानसिक ताकद वाढली आणि त्यांनी उपयोग करून घेतलेला आहे. डॉक्टर, तुम्ही काय सांगू शकाल याच्याबद्दल? तुम्हाला काय वाटतं? जे मी बघितले, जे लोक ह्याला जातात आहे सपोर्ट ग्रुपमध्ये आणि ॲक्टिव्हली इन्व्हॉल्ड आहे, डेफिनेटली त्यांच्यामध्ये आणि जे नाही जात ह्यांच्यामध्ये ऑप्टिमिझमचा फरक खूप आहे. एक आमचे दुसरे एक शेंडे म्हणून आहेत, ही इज ऑल्सो, ज्यांनी ते सुरुवातीला चालू केलं, सो ही इज ऑल्सो व्हेरी पॅशनेट आणि यांच्यासारखंच ते पण खूप प्रयत्न करायला. पार्किन्सनमध्ये बऱ्याच वेळा असं आम्ही बघतो की पार्किन्सनचा पेशंट असेल, त्याला चालता येत नाही आहे, तो फ्रोझन असतो, अगदी एक पाऊल पण पुढे टाकता येत नाही, पण समोर समजा एक गाडी चालली असेल आणि ते गाडी त्या मुलाला उडवणार असेल तर पेशंटला सडनली एकदम ताकद येऊन तो तडतड पळत जाऊन त्या बाळाला बाजूला करू शकतो आणि मग परत फ्रीज होईल. अशा गोष्टींमुळे बऱ्याच वेळा त्यांच्या केअर गिव्हर्सना वाटतं की हे मुद्दाम करत नाही, कधी कधी एकदम छान चालतात, कधी कधी नाही करत, सो त्यांना हे गैरसमज पण होतात. ते गैरसमज अशा मीटिंग्समध्ये जाऊन दे फाइंड आउट की हा फिनॉमिनन आहे, आजाराबद्दल एकदा माहिती समजली की त्यांचे गैरसमज दूर होतात. पण तेवढाच आजार असलेली दोन लोक असतील आणि एक ऑप्टिमिस्टिक आहे, एक ॲक्टिव्ह आहे आणि भरपूर इकडे तिकडे सगळं त्याचं काम करायला बघतोय, आणि दुसरा जो काही करत नाही आणि हताश झालाय, तो त्यांच्या आजारामध्ये पण फरक दिसायला लागतो की तो तितकं त्याला फेस करू शकत नाही. तो ऑप्टिमिझम येतो, हा सगळ्यात महत्त्वाचं. हे माहिती मिळते त्यामुळे काळजी आणि भीती दूर होते. या ऑप्टिमिझमवरच मला असं वाटतं की कुलकर्णी साहेब, इतर वेळेला आपण एखाद्या व्याधीचा राग आला म्हणून आपण त्याला शत्रू करतो, पण तुम्ही तर पार्किन्सन मित्र मंडळ नाव दिलेत तुमच्या या गटाचं, त्याच्याविषयी जरा सांगा ना. याला दोन कारण. एक म्हणजे आपल्याकडे पार्किन्सन म्हणजे यमदूत अशी समजत आहे, तर तसं नाही आहे. पार्किन्सन हा एक चांगला डॉक्टर होता. 200 वर्षापूर्वी जवळजवळ 1815 साली त्यांनी ह्या व्याधीचं बद्दल डॉक्युमेंटेशन करणं सुरू केलं. त्यामुळे खरं तर आम्ही सर्वांनी त्यांचा फोटो लावायला पाहिजे की त्यांनी हे चालू केलं आणि त्याच्यामुळे औषधं निर्माण झाली आणि ते ॲड्रेस होत आहे आता. पण जी इमेज पार्किन्सन या नावाबद्दल झालेली आहे की पार्किन्सन झालं म्हणजे, मध्ये मी एका पेपरमध्ये डॉक्टरांनीच लिहिलं होतं की पार्किन्सनचा पेशंट रोज झोपायला जातो तेव्हा शवपेटीतच त्याला तो जातो अशी भीती वाटते. तर तसं नाही आहे. म्हणजे पार्किन्सन अशी चीज आहे की जे झाल्यावर तुम्हाला डॉक्टर ही गोष्ट करू नका असं सांगणार नाहीत. सर्व गोष्टी तुम्ही करू शकता. तर म्हणून पार्किन्सन हा आपला शत्रू नाही, तर तो मित्र आहे. तो आपल्याकडे राहायला आलेला आहे आणि त्याला त्याच्यावर मात करण्याचं वगैरे नाही, तर त्याच्याबरोबर कसं राहायचं आपल्याला ठरवायला पाहिजे. जे तो यमदूत नसून यमाकडे जाईपर्यंत बरोबर राहणारा मित्र आहे, त्याचा अर्थ तुम्ही काढलाय. पेशंटला बऱ्याच वेळा सांगतो, उदाहरण देतो की
अमेरिकेत एका प्रेसिडेंटला पार्किन्सन होतं आणि ते पार्किन्सन असताना पण ही रिमेंड द प्रेसिडेंट अँड डिड ऑल हिज ॲक्टिव्हिटीज. तर जर जगातला सगळ्यात पॉवरफुल व्यक्ती पार्किन्सनचा माणूस होऊ शकतो तर आपले रुटीन कामं काय आहे? मला पार्किन्सनचा रोगी म्हणणं आवडत नाही, पार्किन्सनचा मित्र प्रिफर करतो. कारण बघ, आपण रोग म्हटलं की माणूस बिछाण्यावर पडून राहिलेला आहे, हाताबल झालेला आहे, सलाईन चालू आहे, अशी इमेज डोळ्यासमोर येते. इथे मी म्हणाल तसं तुम्ही कुठचंही काम करू शकणार नाही असं नाही, तुम्ही यू कॅन कंटिन्यू टू वर्क, तुम्ही सर्व कामं करू शकता. त्यामुळे रोगी म्हणण्यापेक्षा पार्किन्सनचा मित्र म्हणणं आम्ही पसंत करतो. तुमचा पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक आपल्या श्रोत्यांना मुद्दाम सांगूयात, म्हणजे ज्यांना उपयोग होईल तसा होईल. सध्या आमचं ऑफिस वगैरे नाही आहे काही, माझा घरचाच पत्ता देतो मी. अनिल कुलकर्णी, E1516 वुडलँड, गांधी भवन रोड, कोथरूड, पुणे 411038. आणि फोन नंबर आहे 25381750. फोन नंबर आहे 25381750. साधारण महिन्यात तुम्ही एकदा भेटता? आमचे जे 3 ग्रुप्स आहेत ते 3दा भेटतात. त्या सर्व ग्रुप्सना आम्ही जर कोर ग्रुपचे मेंबर्स आहोत तर 3ही मीटिंग्स अटेंड करतो आम्ही. कधी कधी शक्य होत नाही पण बहुतेक वेळेला आम्ही 3ही मीटिंग्स अटेंड करतो. आणि महिन्यातून एक पुढचे काही महिने पुन्हा हॉस्पिटलमध्ये मीटिंग आमची असेल एक रविवारी. आमचे जो कोथरूडचा ग्रुप आहे तो महिन्याच्या पहिल्या रविवारी भेटतो 4 वाजता गांधी भवनमध्ये. सहकार नगरचा ग्रुप आहे तो अमावस्येला भेटतो, कारण अमावस्येला आम्हाला हॉल मिळण्याचे चान्सेस जास्त असतात, म्हणून अमावस्येला भेटतो 4 वाजता मित्रमंडळ हॉलमध्ये सहकार नगरमध्ये. आणि पुणे शहराचा ग्रुप आहे तो महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी 4 वाजता भेटतो. अश्विनी हॉटेल म्हणून लाल बहादूर शास्त्री मार्गाच्या जवळ आहे, तिथे महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी भेटतो. मला असं वाटतं की ज्यांना जे सोयीचं असेल तिथे लोक भेटतील. आणि या व्यतिरिक्त पुणे हॉस्पिटलमध्ये जाऊन चौकशी केली तर त्यांना जास्त पत्ता मिळू शकेल. तुम्ही दोघं जण इथे आलात, ही सगळी माहिती सांगितली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. या चला हात हातात घेऊ, नव्या जाणीवेचे गीत गाऊ. वाट सोपी नव्हे, चाल सोपी नव्हे, रोज आव्हान ये सामोरी नवे. या स्वतःचे स्वतः मित्र हो, या स्वतःचे स्वतः मित्र होऊ. एकमेकास आधार देऊ, एकमेकास आधार देऊ.